आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। सिद्धगिरी जननी भविष्यात देशाला दिशादर्शक काम करेल, खासदार सुधाकर सिंग। जागतिक मातृत्व दिन मोठ्या उत्साहात साजरा। सिद्धगिरी संस्थानचे मठाधिपती परमपूज्य काड सिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिल्या ट्रस्ट श्रेणीतील IVF सेंटर असणाऱ्या सिद्धगिरी जननी IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे कार्य पाहता भविष्यातील देशाला दिशादर्शक कार्य करेल असा मला विश्वास आहे, असे मत बक्सर बिहारचे खासदार सुधाकर सिंग यांनी सिद्धगिरी जननी हॉस्पिटलमध्ये आयोजित मातृत्व दिन सोहळ्यात व्यक्त केले। आणि यावेळी व्यासपीठावर सिद्धगिरी जननीच्या प्रमुख संचालिका डॉक्टर वर्षा पाटील, केंद्रीय संयोजक बसंतकुमार सिंग, व्यवस्थापक विवेक सिद्धप्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार सुधाकर सिंग यांनी पुढे म्हटलं आहे की जागतिक व्यवस्थेचा अभ्यास केला असता भारत जरी लोकसंख्येत मोठा दिसत असला तरी नवीन प्रजनन होणारी पिढी आणि जुनी वार्धक्याकडे झुकलेली पिढी यांच्या संख्येत अंतर वाढते आहे। डॉक्टर वर्षा पाटील यांनी लिहिलेले लेख आणि प्रबंध मी अभ्यासला आहे। त्यात त्यांनी भारतात ढासळणारी प्रजनन क्षमता याबद्दल सखोल विश्लेषण केलं आहे। गतकाळात अनेक शक्तींनी जनसंख्या कमी होण्यासाठी अनेक कृत्रिम आजार तयार केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात वंध्यत्व ही एक भीषण समस्या निर्माण होणार आहे। अशा पार्श्वभूमीवर वंध्यत्व निवारणात हॉलिस्टिक प्रणालीने उपचार देणारे सिद्धगिरी जननी एक अभिनव सेंटर म्हणून काम करत आहे। देशाला दिशा देणारे विधायक काम निश्चितच सिद्धगिरी जननी विभाग करेल आणि यासाठी राष्ट्रीय समृद्ध मातृत्व अभियान आजपासून औपचारिकरित्या सुरू झाले आहे, असे मी जाहीर करतो। डॉक्टर वर्षा पाटील यांनी या अभियानाचे नेतृत्व करावे अशी मी त्यांना विनंती करतो। याकरिता शासकीय स्तरावर जागृती आणण्यासाठी मी स्वतः आणि माझे अन्य संसदेतील सहकारी प्रयत्न करतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि यावेळी डॉक्टर वर्षा पाटील यांनी म्हटलं आहे की मातृत्व ही निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदान आहे। सृजनशील पिढी यावेळी डॉक्टर वर्षा पाटील यांनी म्हटलं आहे की मातृत्व ही निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदान आहे। सृजनशील पिढी निर्माण करण्यास स्त्री शक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। आजच्या धावपळीच्या या स्पर्धेच्या युगात बदलती जीवनशैली, आहारविहार, अनुवांशिक समस्या अशा कारणाने 31% लोकांच्यात वंध्यत्व आढळत आहे आणि हे प्रमाण वाढत आहे। यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणाली, कामकाज पद्धती, प्रदूषण, शहरी नियोजन आणि सामाजिक सहयोग प्रणालीत आमूलाग्र आणि आवश्यक बदल करणे गरजेचे आहे। वंध्यत्व ही केवळ महिलांची समस्या नाही तर महिला आणि पुरुष दोघांची तपासणी होणे आवश्यक आहे। वंध्यत्व समस्या निवारणासाठी केवळ IVF सेंटर पर्याय नाही तर जागरूकता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि योग्य वेळी योग्य उपचार मिळाले तर भविष्यातील खर्चिक उपचार टाळता येतात। यासाठी जागरूकता आणि योग्य सल्ला उपचार घेणे गरजेचे आहे। यावेळी बिहारचे केंद्रीय संयोजक बसंतकुमार सिंग यांनी म्हटलं आहे की मातृशक्तीला या देशातील संस्कृतीने उच्च असे स्थान दिले आहे। ही समस्या एवढी भीषण रूप धारण करून आपल्या समोर आहे की भविष्यात वृद्ध लोकांची सेवा करायलाही घरात कोणी असणार नाही। त्यामुळे आत्ताच जागृत होऊन वंध्यत्व निवारणासाठी उभे राहिले पाहिजे, ही काळाची गरज आहे। प्रस्तावना करताना विवेक सिद्ध यांनी म्हटलं आहे की व्यापता न येणारे अस्तित्व आणि मोजता न येणारे मातृत्व आहे। या सुखापासून कोणी वंचित राहू नये या संकल्पनेतून पूज्य श्री स्वामीजींच्या प्रेरणेने डॉक्टर वर्षा पाटील यांच्या निस्पृह सेवा भावनेने सिद्धगिरी जननी काम करते आहे। वात्सल्य सुखापासून वंचित असणाऱ्या कुटुंबात एक सुखाचा दिवा लावण्याचं काम सिद्धगिरी जननी करते आहे। केवळ 2 वर्षाच्या कालावधीत शेकडो घरात मुलांचं सुख मिळालं आहे। निस्वार्थी सेवेमुळे हे शक्य आहे, असे सांगून सिद्धगिरी जननी ही विभागाचा प्रवास त्यांनी यावेळी विशद केला। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुनीत मुचंडी यांनी केलं आहे। यावेळी मान्यवरांच्या हस्ते आगामी वाटचालीची माहिती पुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात आली। तसेच समृद्ध मातृत्व अभियानाची सुरुवात झाली असे घोषित करण्यात आले। उपस्थितांनी हात उंचावून अनुमोदन दिले। या कार्यक्रमात डॉक्टर भूषण सुतार, डॉक्टर सुषमा नाडीकर, डॉक्टर विशाल खलाटे, डॉक्टर सुशांत गुणे, डॉक्टर प्रशांत नाडीकर, डॉक्टर चिराग गांधी, डॉक्टर प्रियंका तेले यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी डॉक्टर उज्ज्वला माळी, डॉक्टर आरती माने, अनुराधा शिंदे, संजय पाटील, दिगंबर पाटील, किसन साळुंखे यांच्यासह महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।